नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सर्व गुढीची पूजा करण्यासाठी जमलेले असतात. त्याच वेळेला सायली प्रियाला म्हणते, पदार्थ तर व्यवस्थित केलाच नाही, थांब मी नीट करून देते. नीट करण्याच्या बहाण्याने अर्जुनला ते जळाल्याचं निशाण दाखवते. जी पण खात्री पडते की बबली लोखंडेच आहे. प्रिया म्हणते, चल अश्विन, मागच्या वेळेला कशी आपण पूजा केली होती, या वर्षी पण आपण आधी पूजा करूया. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं तन्वी थांब, मागच्या वर्षी तू केली होती ना, मग आता सायली अर्जुनला पूजा करू दे, त्यानंतर आपण करूया. प्रियाला तर थोडं वाईट वाटतं, पण नंतर ती चांगलं सून असण्याचा दिखावा करते ना. आई ठीक आहे, माझी काही हरकत नाही, ठीक आहे सायली तू कर हां पूजा. सर्वात आधी सायली अर्जुन पूजा करतात, त्यानंतर सगळ्यांची पूजा होते. तर दुसरीकडे मैना अर्जुन सायलीची वाट बघत असते. तेव्हा शांताला म्हणते, बघितलं का शांता, मी बोलली होती ना, ती सायली विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे. ती फिरकली नाही आणि तिचा नवरासुद्धा फिरकला नाही इकडे. सदा म्हणतो, अगं थांब थोडा वेळ, इतके दिवस बबलीची वाट बघतच होती ना, मग थोडा वेळ सायलीची बघ, येईलच ती. शांता पण म्हणते, अगं सायलीने शब्द दिला आहे ना, तर तिचा शब्द ती पाळेल. त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो. हो बरोबर बोललात तुम्ही, माझ्या बायकोने शब्द दिला आहे म्हणजे ती पाळणार. तेव्हा मैना म्हणते, कुठे आहे तुझी बायको, ती तर काही दिसत नाही. अर्जुन म्हणतो, तुम्हाला तुमच्या बबलीचा खरा चेहरा दाखवायचा ना, त्याचीच तयारी करते. अर्जुन व्हिडिओ कॉल करतो आणि सायली सदा मैनाला सांगते, बघा तुमच्या बबलीचे प्रताप, डोळे उघडे ठेवून बघा. प्रियाच्या रूमचा दरवाजा थोडा उघडते, तिथून व्हिडिओ कॉल करून प्रियाचा खरा चेहरा त्यांना दाखवते. अर्जुन इकडून मेसेज करतो मैनाच्या मोबाईलवरून, तुझ्या बाबाची तब्येत खूप बिघडली आहे, पैसे लवकर पाठव. तो मेसेज बघितल्यानंतर प्रिया म्हणते, सदाची तब्येत बरीच बिघडली वाटतं, तो गचकला तरी मला कोणता फरक पडणार आहे, होईल ना, आणि त्याच्या मागे ती मैना जरी गचकली ना तरी पण चालेल. तर ते दोघं कधी माझ्या गळ्याचा फास बनतील सांगता येत नाही, दोघं गचकले तर चांगलंच होईल. हे ऐकल्यानंतर तर मैनाला खूप वाईट वाटतं. सदा पण म्हणतो, बघितलं ना, आपली मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे. सदा पण म्हणतो, मैने अशा पोरीला जन्म देण्यापेक्षा विष खाऊन मेलो असतो तर बरं झालं असतं. तेव्हा मैना म्हणते, अशा पोरीवर विश्वास ठेवत होती मॅ, ही तर आपल्याच मरणावर टपली आहे. त्याच वेळेला सायलीकडनं दरवाजा बंद करताना आवाज होतो. तर प्रिया मधून आवाज देते, पण तिला काही कोणी दिसत नाही. ती बाहेर येऊन पाहते, त्यावेळेला सायली तिथून गायब झालेली असते. तर सायली रूममध्ये आल्यानंतर परत व्हिडिओ कॉल करते अर्जुनला. सदा मैनाबरोबर बोलते, बघा तुमच्या मुलीचा चेहरा, तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही तिला, मी माझा शब्द पूर्ण केला, आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो. अर्जुन पण म्हणतो, हो आता तुम्ही ठरवायचं आहे, आमची साथ द्यायची की बबलीची. तो मैना डोळे पुसते आणि म्हणते, आजपासून बबली मेली माझ्यासाठी. सायले, तुला हवी ती मदत करायला तयार आहेत आम्ही, आता तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं. अशा मुलीला तिच्या पापाची शिक्षा मिळायलाच पाहिजे, तुझी हवी ती मदत करायला तयार आहेत आम्ही. ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघंही खुश होतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन झोपेतनं उठतो, तेव्हा सायली कॉफी, चहा आणि बिस्किट घेऊन आलेली असते. अर्जुन म्हणतो, बापरे आज काय स्पेशल आहे, अगदी झोपेतनं उठल्या उठल्या कॉफी. तेव्हा सायली म्हणते, हो आज मी खूप खुश आहे. प्रियाचा खरा चेहरा सदा मैनाला दाखवून आपल्या बाजूने वळवलं आणि देवाच्या कृपेने प्रियाच्या खांद्यावरची खून पण आपल्यासमोर आली. नंतर अर्जुन कॉफी आणि चहा मिक्स करतो. दोघंही एकाच कपातनं मिक्स केलेली चहा कॉफी पितात. तर दुसरीकडे प्रिया अश्विनसाठी डब्बा घेऊन आलेली असते. अश्विन झाली तयारी, हा घे तुझा डब्बा. अश्विन म्हणतो, एवढ्या लवकर डब्बा पण तयार झाला. अरे हो, आज लवकर उठली, सर्वांचा नाश्ता पण तयार झाला आहे आणि डब्बा पण केला आहे तुझा. त्या दिवशी माझ्याकडनं डब्बा सांडला ना, म्हणून मला खूप गिल्टी वाटते रे. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी तुझ्यातला हा बदल आहे ना मला खूप आवडतोय, तुझ्या अजूनच प्रेमात पडायला लागलो आहे. तेव्हा प्रिया म्हणते, तू पटकन जा, तुझी फर्स्ट प्रायोरिटी तुझे पेशंट असले पाहिजे, जा जा जा. त्याला बाहेर लोटत नेते. हा अश्विन पण ना 2 शब्द काही गोड बोलले ना लेस लाडत येतो. प्रिया फोन बघतो व मैनाचे बरेच मेसेजेस आलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणते, सदाची तब्येत जास्त बिघडली असेल का, म्हणून एवढे मेसेज करते. तर तिच्याच ओळखीच्या माणसाला फोन करते, तुला मी पत्ता पाठवते, त्या पत्त्यावर जाऊन एवढे पैसे दे. तेव्हा तो म्हणतो, माझे पैसे कधी भेटणार. तर प्रिया म्हणते, सगळ्यांना फक्त पैसे लागतात है ना, भेटतील, तुला पण पैसे भेटतील, पण आधी काम कर. तर सायली रूममध्येच बसलेली असते आणि अर्जुनला म्हणते, तुमचं आवरलं की आपण दोघं बरोबरच जाऊ नाश्ता करायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू आज एवढी रिलॅक्स कसं काय. तेव्हा सायली म्हणते, प्रियाने आज सगळ्यांसाठी नाश्ता पण बनवला आहे आणि दुपारचं जेवण पण बनवून झालं आहे.
अर्जुन म्हणतो, बापरे चांगलंच आहे, पण मग आपल्या पोटाचं काय? त्याला भोगावं लागेल ना सगळं. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, आपल्याला आता प्रिया आणि मैनाची DNA टेस्ट करावी लागेल आणि प्रिया प्रतिमा आत्याची पण DNA टेस्ट करावी लागेल. सिनियर तसा विश्वास ठेवणार नाही. सर्वात आधी DNA टेस्टचे रिपोर्ट मागेल तो. तेव्हा सायली म्हणते, त्यासाठी आपल्याला तिघींचे केस किंवा नख लागतील आणि त्यासाठी मला एक कल्पना सुचली आहे. तर दुसरीकडे अस्मिता प्रताप काकांना विचारते, डॅड माझ्या बँक अकाउंटचं काय झालं आहे? तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं काही टेक्निकल इश्यूज असतील म्हणून वेळ लागतो आहे. अस्मिता म्हणते, मी आजच जाऊन बघते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, नाही तू राहू दे, मी स्वतः जाऊन बघतो काय झालं ते. कल्पना काकू म्हणतात, अगं अस्मिता तुला काही हवं असेल तर सांग ना, आम्ही आणून देतो तुला. सचिन म्हणतो, प्रश्न काही आणण्याचा नाही आहे मम्मा, अस्मितचं अकाउंट ब्लॉक झालं आहे आणि त्याचा गैरफायदा कोणी घेतला तर? अस्मिता पण म्हणते, हो मला पण हेच वाटते, म्हणून मी तुम्हाला सारखं विचारते. तेव्हा अर्जुन खाली येतो, अस्मिताई नेमके पैसे कोणाला लागत आहे आधी तो पण विचार कर. तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन तू मध्ये पडू नको, मी आणि डॅड आम्ही दोघं बोलतोय ना. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अस्मिता तू आधी नाश्ता कर बरं, मी जाऊन बघतो बँकेत. तेव्हा अस्मिता म्हणते, मला भूक नाही आहे, नाश्ता नाही करायचं. तिथून निघून जाते तर सचिन पण तिच्या मागे जातो. तेव्हा प्रिया म्हणते, आई अस्मिताचं एवढं मनावर लावून घेऊ नका, मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आहे, चला खाऊन घ्या बरं. त्याच वेळेला प्रियाला फोन येतो. बाहेर निघून जाते तेव्हा सायली सांगते कल्पना काकूंना, आई तुम्ही माझं ऐकाल, काहीतरी भेट वस्तू द्या आज प्रियाला तुम्ही, आणि ती पण छोटी नाही हं, मोठी. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, आता तिला गिफ्ट पण द्यायचं का? माझी अजिबात इच्छा नाही हां सायली. तेव्हा सायली म्हणते, आई प्लीज माझ्यासाठी एवढं करा ना तुम्ही. कल्पना काकूंच्या हात तिजोरीच्या चाव्या देते आणि त्यांना सांगते, माझ्याकडून ह्या चाव्या घ्यायच्या आणि प्रियाच्या हातात द्यायच्या. तेव्हा कल्पना काकू आणि प्रताप काका म्हणतात, अगं सायली तुला कळतं आहे का तू कोणाच्या हातात चाव्या देते? तेव्हा सायली म्हणते, आई हो मला कळतं आहे सगळं, पण प्लीज एवढं करा ना. तेव्हा अर्जुन पण म्हणतो, आई सायली सांगते तसं कर, सगळं विचार करून करतो आम्ही. तर प्रियाला त्या माणसाचा फोन आलेला असतो ज्याला पैसे घेऊन पाठवलेलं असतं सदा मैनाकडे. प्रिया म्हणते, तुला सांगितलं आहे ना तू फोन करू नको, काम झाल्यानंतर कर. तेव्हा तो माणूस म्हणतो, मी ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालंच नाही आहे, कारण इथे सदा आणि मैना नाहीच आहे. तेव्हा प्रिया म्हणते, जे पैसे दिले त्याच्यातनं तुझे काढून घे आणि बाकीचे पैसे माझ्याकडे परत पाठव. तर विचार करते, सदा आणि मैना नेमके गेले कुठे असतील. त्याच वेळेला कल्पना काकू तिला आवाज देतात, तन्वी मध्ये बरं लवकर. तर कल्पना काकू प्रियाला म्हणतात, अश्विनला ताबडतोब घरी बोलून घे. त्यानंतर अश्विनला फोन करते प्रिया, अश्विन पण घरी येतो. काय झालं तन्वी, मला एवढं ताबडतोब का बोलून घेतलं, काही झालं आहे का? प्रिया म्हणते, अरे मी नाही बोलवलं, आईने बोलवलं आहे. तेव्हा कल्पना काकू सायलीकडनं तिजोरीच्या चाव्या घेतात आणि प्रियाच्या हातात देतात. तर प्रिया आणि अश्विन पण दोघंही खुश असतात. तेव्हा सायली म्हणते, आई ह्या चाव्या माझ्या आहेत, तुम्ही कसं काय तिला देऊ शकतात? अर्जुन पण म्हणतो, अम्मा तू चोराच्या हातामध्ये चाव्या देते. अश्विन पण चिडतो अर्जुनवर. तर एकीकडे प्रिया चाव्या ओढते तर दुसरीकडे सायली ओढते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की दोघींमध्ये चावीसाठी बराच वेळ झटापट चालू असते. अगदी केस धरतात एकमेकीचे, सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे रूममध्ये आल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, तू कधी मोठ्या आवाजाने बोलतसुद्धा नाही, आज तू मारामारी करत होती प्रियाबरोबर आणि तिचे केससुद्धा ओढले. सायली केस दाखवते, आपल्याला DNA टेस्टसाठी केस हवे होते ना, एक नाही तर 3 केस मिळाले. ते बघून अर्जुन पण शॉक होतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.